काम करूया, आपण ॲम्ब्युलन्स बोलवूया आणि सोडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मी आत्ता ॲम्ब्युलन्स वाल्याला फोन करतो. हो, फोन करा. अरे बापरे, अडकलो मेहता साहेब. मी तर आधीच बोललो होतो, कसली थर्ड क्लास आयडिया होती तुझी. तुमच्याशी तर काही बोलणंच बेकार आहे. सोडा. ॲम्ब्युलन्स. नाही नाही नाही, मला हॉस्पिटलला नाही जायचंय, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय. अरे हाती भाऊ प्लीज, मला हॉस्पिटलला नाही जायचंय. मेहता साहेब, काय वाटतंय हे असं हॉस्पिटलला घेऊन जाण्यासारखं आहे? तुम्हाला विचारलं मी, बोलायला काहीतरी. इथे सगळी मोठी माणसं आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे हॉस्पिटलला घेऊन जाण्यासारखं आहे का? नाही, हा हॉस्पिटलला नाही घेऊन जाऊ शकत. मेहता साहेब, तुम्ही ठरवणार का की पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे का नाही? नाही नाही, अरे डॉक्टर तर तुम्ही आहात ना, डॉक्टर हाती. तुम्ही सांगू शकता की त्याला घेऊन जायला हवं की नाही. मी तर मित्र म्हणून बोलू शकतो की सोडी हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या वातावरणात त्याला कंटाळा येईल. तिकडे बरेचसे पेशंट वगैरे असतात, इंजेक्शन वगैरे बघून त्याला त्रास होणार आहे. म्हणून हॉस्पिटलमध्ये का घेऊन जायला पाहिजे? ती तर लास्ट स्टेज आहे ना. आणि जर तुम्हाला इतकंच गरजेचं वाटत असेल डॉक्टर हाती, तर तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये घेऊन जा ना त्याला. तिकडे औषध वगैरे द्या. काय सोडी? मेहता साहेब, हाती भाऊंच्या क्लिनिकमध्ये जाऊया. हो, सोडी भाऊंना एकदा क्लिनिक मध्ये घेऊन जाऊया आणि जेव्हा मग गरज पडेल तेव्हा मग पाहू. हा, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, आपण सोडीला क्लिनिक मध्ये घेऊन जाऊया. हा, चला चला चला, वेळ नाहीये. वेळ नाही म्हणजे म्हणजे तुम्ही सगळे सुद्धा तुमचा कामधंदा सोडून इथे आलायत ना, किती बिझी लोक आहात ना, म्हणून म्हटलं वेळ नाहीये. चला चला चला. मेहता साहेब, मेहता साहेब. दुखणं खूप जास्त आहे वाटतं. नाहीतर आपल्या सोडीला असं तळमळताना आपण कधीच पाहिलं नव्हतं, है ना? चला. मी तर आता पण सांगतोय, घरी चल. माधवीने इतकं मस्त पंजाबी जेवण बनवलंय. पनीर मटर आहे, राजमा चावल आहे, पण हा ऐकतच नाहीये. अरे बाबा, पोटात दुखतोय, जेवण कसं जेवू शकतो? भिडे कसल्या खायच्या गोष्टी करताय? चला यारो. मला तर वाटतंय ही पोटदुखी सामान्य नाहीये. नाहीतर मी अद्रक खायला दिलं होतं, त्याने ठीक झालं असतं. चला चला. ते एकदा हंस क्लिनिक मध्ये जाऊन चेक करतील ना, तेव्हा पोटात दुखायचं रिझन समजेल. पण कोमल वहिनी, चेक तर केलं ना आता? हो, पण होम व्हिजिट मध्ये आणि क्लिनिक मध्ये चेक करण्यामध्ये थोडा तर फरक पडतोच ना. चला बाबा चला. आजकाल एवढे वेगवेगळ्या प्रकारचं दुखणं आलंय ना की काही समजतच नाही. बस कर पोपटलाल, बस कर यार. किती बोलशील तू? तू बोलायला लागलास की सोडी चालता चालता थांबतो ना. अरे बाबा, सगळे बोलले तेव्हा तू काही नाही बोललास आणि मी बोललो तर माझ्यावर रागवतोय. सगळ्यात आधी बोलणं कोणी चालू केलं? भिडेने. नाही, तू चालू केलं. नाही, तूच केलंस पोपटला. 2 पावलं चाललो होतो घरातून की दुखणं खूप जास्त वाटत आहे, सोडी कधी तळमळत नाही. हे सगळं तूच तर सुरू केलं पोपटला. काही नको बोलूस यारा, मला हाती भाऊंच्या क्लिनिक पर्यंत पोहोचून जाऊ दे प्लीज. चल बाबा चल. कमाल, काळजी वाटली म्हणून. अरे यार, तू समजतच नाहीस पोपटलाल. तुला बोललो ना बोलू नको म्हणून, तरी पण बोलतोच आहे. अरे बाबा, मी आता स्वतःशीच बोलतोय. स्वतःशी पण नको बोलू का मी? काय नाही नाही म्हणजे नाही. एक शब्द अजून बोलला ना पोपटलाल तर तुला घरी पाठवून देण्यात येईल. चला. अरे एकदा तो बोलतोय बिचारा सोडी की हाती भाऊच्या क्लिनिक पर्यंत पोहोचू दे ना, त्यानंतर जे बोलायचं ते बोल ना बाबा. तू कोणी तुला नंतर थांबवणार नाही. अरे पण या गोंधळात आपण पोहोचणारच नाही. चला आता. दरवाजा उघडा लवकर. मी एकदा परत बोलतोय, हाती भावना सगळं खरं खरं सांगूया. हा, नाही, तुमची गोष्ट बरोबर आहे, सांगावंच लागणार. कारण सांगितलं नाही तर हे सगळं चालतच राहणार. आणि तसंही सोडीकडे वेळ कमीच आहे ना. बरोबर आहे. चांगली संधी मिळाली ना
की आपण हाती भाऊंना सगळं खरं खरं सांगून टाकू. अरे आता ऍक्टिंग का करतोयस? तिकडे जाऊन कर ना. हो, चला. अगं माधवी मी तेच सांगतो पेशंट आहे तो. चल काय चाललंय? असा मध्ये ठेवून तू उभा राहतो, याला काय अर्थ आहे काय? अच्छा. काकाजी तुम्ही बसून घ्या. का? नाहीतर ठीक आहे, उभे राहा. मी ठीक आहे. ठीक आहे. हा चल. हा, हा चला. इथे नाही, तिथे आतमध्ये एक नाही. मिनिट, एक मिनिट. आता आपण डॉक्टर हाती भाऊंच्या क्लिनिक मध्ये पोहोचलो आहेत ना, तर मग आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. लेडीजला आपल्या घरी जायचं असेल तर जाऊ शकता. जेंट्स आहेत ना माझ्यासोबत. नाही नाही, असं कसं सोडी भैया, रोशन वहिनी पण घरी नाहीयेत. मग तुमची जबाबदारी आमच्यावर पण आहे, नाही ना? म्हणजे काय? तुम्ही बरोबर बोलताय माधवी वहिनी. हा. आम्ही सगळे इथेच थांबू, ठीक आहे? हंस, लवकर जरा सोडी भाऊंना चेक कर ना. चला या. अरे एक मिनिट बाबा, आता तिकडे काय पोपटलालचं लग्न थोडंच तुटलंय, ते सगळे आले त्याला सांत्वना द्यायला. काय बोलतोस जेठालाल? अरे माझं लग्न पण नाही झालं आणि तू तुटण्याच्या गोष्टी करतोयस. अरे भाऊ, मी फक्त एक उदाहरण देतोय रे बाबा. अरे मग तू दुसरं उदाहरण देखील देऊ शकतोस ना. लग्न तुटण्याचं उदाहरण देणं काय गरजेचं आहे काय? अरे बाबा, खास करून लग्न तुटल्यावर येतात ना सगळे सांत्वना द्यायला, म्हणून बोललो. अरे आजकाल लग्न तुटल्यावर कोणीच येत नाही जेठालाल. नवरा बायको असतात फक्त, बस. तुम्ही लोक आर्ग्युमेंट करणं बंद करा ना प्लीज. मला सोडीला चेक करायचंय ना. थोडी सावकाश. आरामात हळू सोडी. पायवट. हळू. अरे बापरे, हा भिडे तर इथेच आहे, याच्या समोर कसं काय सांगायचं? ए भिडे, हा? जरा बाहेर जा ना. हा, काही हवंय? हा, थोडी जागा पाहिजे. बर, जागा हवी आहे तर तू बाहेर जा ना. माझ्यापेक्षा जास्त जागा तर तू घेतलीयस. अरे भिडे, हे काय लॉजिक झालं बाबा? या हिशोबाने डॉक्टर हाती जास्त जागा घेत आहेत, मग त्यांना बाहेर पाठवूया ना. अरे जर मीच बाहेर गेलो तर सोडीला चेक कोण करणार? नाही नाही, हाती भाऊ तुम्ही इथेच राहा बाबा, तुम्हाला चेक करायचं ना सोडीला. हा भिडे बाहेर जाणार. रे भिडे बाहेर जा ना बाबा. पण मी का जाऊ, तू का नाही? अरे भाऊ, सोडीचं हे जे पोटात दुखतंय ना, त्याच्याबद्दल सगळ्यात आधी मलाच कळलं होतं. तर मग हाती भाऊ काही प्रश्न विचारू शकतात ना मला, म्हणून माझं इथे राहणं गरजेचं आहे. बरोबर बोलतोय तू. काय सोडी? बिडू, सॉरी यारा, प्लीज. हो, मग मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे आणि सोडी माझ्या घरी मस्तपैकी जेवण, मटर पनीर, राजमा चावल खायला येणार आहे, तर मी इथे थांबलेलं चालेलच. हा मग ठीक आहे. चला हाती भाऊ, तुम्ही सोडीला बाहेर घ्या, तिथे सोफ्यावर चेक करा. आपण सगळे बाहेर जाऊया. हा भिडे इथेच राहणार आहे. चला चला चला. अरे थांबा थांबा, याला काय अर्थ आहे? मलाच बाहेर काढतो. थँक्यू भिडे. भेंडी मास्तर, काय झालं? नाही, ते हाती भाऊ चेक करत आहे सोडीला. तू बाहेर कशाला आला? नाही, ते काय आहे ना की आतमध्ये जागा कमी आहे ना, म्हणून त्या लोकांनी मला, म्हणजे मी बाहेर आलो. खूप कंजेस्टेड आहे ना आतमध्ये, म्हणून. अरे, रोशन वहिनी, रोशन वहिनींचा फोन. रोशन वहिनी आलाय तिथे. सोडी भैयांचा असेल. अरे हो, तो जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा देईल मी त्याला.